एका जिल्ह्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतजमीन जर दुसऱ्या जिल्ह्यात असतील तर त्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे आणि या सोडवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे। आपल्या सोबत आमदार किशोर पाटील आहेत। आप्पा काय सांगणार, काय नेमक्या त्या शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, या संदर्भात आपल्याकडे काय गोष्टी काय माहिती आहे, या संदर्भात आपण कसा पाठपुरावा करताय शासनाकडे? नाही, या संदर्भातली माहिती अशी आहे की मी आज जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे। गेल्या 20 वर्षापासून मी जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना आजपर्यंत जळगाव जिल्हा बँकेने या जळगाव जिल्ह्यात राहणारे जेवढेही ग्रामस्थ असतील किंवा कर्जदार सभासद असतील, या सभासदांची जमीन जरी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत नसेल तरी आजपर्यंत कर्ज देत होते। परंतु गेल्या मागच्या वर्षापासून या जळगाव जिल्ह्यात राहणारा पण हद्दीत शेती नसणारा शेतकऱ्याला इतक्या प्रचंड समस्यांचा सामना करावा लागतोय की त्याला आता जिल्हा बँकेने कर्ज देणं सपशेल नकार दिलेला आहे। त्याच्यामुळे तो हवालदिल झालेला आहे, त्याला कुठेही कर्ज मिळत नाही। त्याच पद्धतीने अनुदानाचा विषय असेल, पीक विम्याचा विषय असेल, या सगळ्या समस्यांचा त्याला सामना करावा लागतोय। आणि म्हणून मी हा संपूर्ण विषय आदरणीय जिल्हाधिकारी घुगे साहेबांच्या कानावर टाकून या संबंधितला त्यांच्या याच्यावर अहवाल तयार करून तो माननीय महसूल मंत्री असतील किंवा माननीय मुख्यमंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत तो प्रस्ताव द्यावा की जेणेकरून या जळगाव जिल्ह्यातल्या हद्दीच्या बाहेर शेती असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुकर व्हावा, याकरता मी आज मीटिंग घेतलेली। आपण जर आपण बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रात असे बरेच शेतकरी आहेत की ज्यांना पण या अडचणीचा सामना करावा लागतो आहे। या संदर्भात आपण काही मंत्री असतील किंवा शासनाकडे काही पाठपुरावा करणार आहे का? निश्चितपणे या राज्याचे महसूल मंत्री की जे अतिशय दक्ष म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे की ज्यांचे या 2 वर्षात किमान 5-25 GR की ह्या शासनाच्या हिताच्या आपल्या राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या किंवा नागरिकांच्या हिताचे GR आपल्याला पाहायला मिळाले असतील, अशा कर्तव्यदक्ष महसूल मंत्री महोदयांकडे मी पत्र दिलंय। त्यांच्या कानावर पण हा विषय टाकलाय आणि त्यांना देखील ही विनंती केली की हा फक्त विषय माझ्या जळगाव जिल्ह्यापुरता नाही, तर जिथे जिथे जिल्ह्याला लागून ज्या ज्या शेत्या असतील, शेतकरी असतील, तो राहतो ह्या जिल्ह्यामध्ये पण शेती त्या जिल्ह्यामध्ये, अशा प्रत्येक शेतकऱ्याची अडचण या संदर्भामध्ये। आणि म्हणून मी हा विषय माननीय महसूल मंत्री महोदयांच्या कानावर पण टाकलेला आहे। पण त्यातल्या त्यात शेवटी अहवाल महत्वाचा असतो, म्हणून मी आज जिल्हाधिकारी महोदयांकडे मीटिंग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातला अहवाल आपण महसूल मंत्री महोदयांपर्यंत पाठवा, अशा पद्धतीची विनंती केली। तर अशा पद्धतीने एकंदरीतच एका जिल्ह्यात शेती असल्यानंतर आपण जर दुसऱ्या जिल्ह्यात जर शेतकरी राहत असेल तर त्याला आता कर्ज जी माफी आहे, जिल्हा बँकेकडून कर्ज मिळत नसल्याच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या अडचणींचा शासकीय योजनांचा त्याला लाभ मिळत नाही। मात्र या संदर्भात आमदार किशोर पाटलांनी पुढाकार घेतलेला आहे। आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेऊन अहवाल महसूल मंत्र्यांना सादर करण्यासंदर्भात या ठिकाणी या चर्चा देखील झालेली आहे। त्या पद्धतीचा अहवाल सादर झाल्यानंतर महसूल मंत्र्यांना देखील या संदर्भात आमदार किशोर पाटलांनी पत्र दिलेले आहे आणि या संदर्भात जर महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतला तर आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यभरातल्या हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यांच्या अडचणी या कमी होणार असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।